हाय फ्रेंड्स, चला आता मार्केटमध्ये जाते, आंबे घेऊन येते. आंब्याचा सीझन आहे तर चला आंब्याची काहीतरी वेगळी रेसिपी बनवते आणि तुम्हाला दाखवते. चला इथे आंबे घ्यायला आले. आंबे बघितले, हापूस आंबे खूप छान होते आणि टेस्ट पण केले. आणि मग इकडे 1 किलो आंबे मी विकत घेतले. बघा कसे आहेत आंबे. मार्केटमध्ये आता आंब्याचा सीझन असल्यामुळे भरपूर आंबे विकायला आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पुन्हा मी इकडे भाजी घ्यायला गेली. लगेच भाजी घेतली पालकची. माझ्या आज पालकची भाजी खायची होती, मग पालकची भाजी घेतली आणि कोथिंबीर कढीपत्ता घेतला. तो तर आपल्याला नेहमीच लागतो भाज्यांमध्ये, डाळीमध्ये वापरायला. आता मी भाजी घेतल्यानंतर जरा पुढे आले. खूप गरम होते तर खूप ऊन आहे मार्केटमध्ये. मी जरा उसाच्या उसाचा रस घेतला प्यायले आणि घरी आले. त्याच बाजारात जाऊन आले. आंबे घेतले 1 किलो. हे बघा हापूस आंबे मी खरेदी केली. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया हापूस आंबे आहेत का, चला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर जरा आमरस आणि पालकची भाजी घेतली आणि तिथेच स्वस्तात मला आणि हे रुमाल भेटले. स्वस्तात मस्त मला हे 20 रुपयाचे 10 रुमाल. पुसायसाठी मी रुमाल घेतलेत. 2 रुपयाला एक पडला. किचन पुसायला 20 रुपयाचे बरे आहे. जरा जुने आहेत पण धुवून आपण वापरू शकतो. रुमाल पडला. जुनेच आहेत पण किचन आणि आता आंब्याचा सीझन आहे तर चला वापरू शकतो आपण. हे मी आता आमरसपील करताना रेसिपी टाकणारच आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये रेसिपी टाकेनच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.